हाय गाईज, मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. स्पेशली जे मुलं हॉस्टेलला राहतात आणि घरापासून दूर राहतात. तर आज होती मला सुट्टी. तर आमच्या हॉस्टेलला आहे वॉशिंग मशीन, पण मी त्याचा काही यूज करत नाही बिकॉज ऑफ ते एकदम लाईक म्हणजे कपड्यांचे कलर इकडे तिकडे होतात, म्हणून मी काही ते यूज करत नाही. सो माझे काही कपडे होती एक आठवड्याची, तर मी आत्ता स्वतः हाताने धुतलेत आणि अक्षरशः 10च मिनटात एवढं कंटाळा आला कपडे धुवून. तर हे खूप वाईट आहे. जे मुलं हॉस्टेल राहतात त्यांचं मी काय हे समजू शकतो हे दुःख. तर तुम्हाला दाखवतो आता मी कपडे किती धुतले आहेत. आणि खूप वाईट वाटतं अशा वेळेस, ज्यावेळेस आपल्या घरचे आपल्यासोबत नसतात आणि आपण जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी आपण दुसऱ्या गावी जातो आणि म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये जातो आणि अशा वेळेस आपण खूप काही सहन करतो. बट प्रत्येक मुलगा हा म्हणजे जास्तीत जास्त मुलं अशी आहेत की ते कुणाला सांगत नाही, पण ते दुःख त्यांचं त्यांनाच समजतं. तर आज मला समजतं आहे की किती अवघड हे कपडे धुवायचं सुद्धा. तर ह्याच्यावर हे पण कळलं की यार मग आपली आई रोज कपडे धुती, याचा अर्थ त्यांना पण काही त्रास होत नसेल का. बट आपण एक दिवस जर धुतलं तर एवढा त्रास होतो आहे. सो हे शेअर करायचं होतं गाईज. तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अशा गोष्टी आवडतील का बघायला हॉस्टेल लाईफमधलं, तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. तर हे बघा, एवढी कपडे आपण धुतलेली आहेत. अख्खं बकेट आहे पूर्ण. आता हे काम करता करता इथं काम चालू आहे. हे काम करता करता एवढं धुतलं आहे. आता हे आपण हॉस्टेलमध्ये वर जिन्यावर जाऊन वाळत घालू.